अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. हरिपाठ या ग्रंथातील आहे. हरिपाठ हे शास्त्र आहे. काय म्हणतील, काय सांगता महाराज, 27 अभंगाचं पुस्तक अजूनही 5 रुपयाला मिळतो हरिपाठ. अरे ग्रंथाचं महत्त्व किमतीवर नसते हे लक्षात ठेवा. अजूनही गोरखपूर प्रेस गीता शिवाजीराव किंमत 1 रुपया आहे. सगळ्या वस्तूचे भाव वाढले पण गीतेची किंमत 1 रुपया. असं डोकं चालवायचं नाही. गीता 1 रुपयाची हलक्या दर्जाची आणि सकाळ 5 रुपयाचा भारी दर्जाचा. सकाळ 5 रुपयाचा असू द्या तरी सकाळला मर्यादा आहे दुपारपर्यंत. दुपार झाली का सकाळचं महत्व संपलं. 5000 वर्षे झाले आम्ही गीतेला डोक्यावर घेऊन नाचतो. हरी सम जगत कछु वस्तू नाही नाही, प्रेम सम पंथ, सद्गुरु सम सज्जन नाही नाही, गीता सम ग्रंथ. म्हणजे ग्रंथाचं महत्व किमतीवर नाही हे ठरलं. तसं हरिपाठ 5 रुपयाला मिळत असलं म्हणजे पुस्तक समजू नका, ते शास्त्र आहे. शास्त्राच्या व्याख्येत बसतंय म्हणून. ज्याला सुरुवातीला अनुबंध चतुष्ट येतात. आता ही सगळी आमची विद्वान मंडळी बसलेली आहे. अनुबंध ज्याच्याद्वारा मुख्य ग्रंथात प्रवेश होतो आणि ते 4 आहे: अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध. हे अनुबंध चतुष्टय ज्यात सुरुवातीला येत असतं त्याला शास्त्र म्हटलं जातं. अधिकारी कोण? देवाचे द्वारी उभा क्षणभरी हा अधिकारी. त्याचा विषय काय? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा हा विषय. त्याला प्रयोजन काय? तेने मुक्तिचारी साधी येल्या हे प्रयोजन. आणि या तिन्हीचा संबंध अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध हे अनुबंध चतुष्टय ज्याच्यात प्रारंभाला येत असतात ते पुस्तक नाही, त्याला शास्त्र म्हटलं जातं. विठ्ठल शास्त्रार्थम अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतो मुखम. अक्षर थोडी आणि अर्थ आकाशालाही गवसणी घालणारा त्याला शास्त्र म्हटलं जातं. नाहीतर अक्षर जास्त न अर्थ एवढासा त्याला म्हणतात. आपले नथुसिंग बाबा म्हणायचे, डोंगर पोखरूनी उंदीर काढला. एवढा डोंगर पोखरला आणि काय काढला? उंदीर. आपले गुरुजी शिकवायचे तेव्हा. तसं अलिकुल वहनाचे वहन आणीत होते, शशीधर वहनाने ताडिले मार्ग पंथे, नदीपती रिपू त्याचा तात भंगुनी गेला आणि रविसुत मही संगे फार दुःखित झाला. एवढ्या शब्दाचा खर्च केला कशासाठी? पाणी आणत होती, बैलानं मारलं, माठ फुटला आणि कानाला लागलं. अर्थ एवढाच. पण एका एका शब्दासाठी एक एक लाईन. मजा सांगतो तुम्हाला. अलिकुल वहनाचे वहन आणीत होते म्हणजे पाणी आणत होती. अली म्हणजे भुंगा, ज्याच्यात राहतं ते कमळ आणि त्याच्यात राहतं कमळ ते पाणी. अलिकुल वहनाचे वहन आणीत होते, पाणी आणत होती. काय झालं? शशीधर वहनाने ताडिले मार्ग पंथे म्हणजे बैलानं मारलं एवढाच अर्थ आहे. पण शशीधर ज्याच्या डोक्यावर चंद्र तो महादेव, त्याच्यावर बसतो तो बैल. शशीधर वहनाने ताडिले मार्ग पंथे. मग काय झालं? नदीपती रिपू त्याचा तात भंगुनी गेला. डाव्या भागाला पडली. नदीपती रिपू त्याचा तात भंगुनी गेला म्हणजे माठ फुटला. माठ फुटला म्हणजे नदीचा पती समुद्र, समुद्राचा वैरी अगस्ती, अगस्तीचा जन्म ज्याच्यात झाला तो कुंभ. बस नदीपती रिपू त्याचा तात भंगुनी गेला, माठ फुटला. रविसुत मही संगे दुःखित झाला म्हणजे डाव्या भागाला पडली, कानाला खरचटलं. रवी सूत म्हणजे कर्ण. विठ्ठल अक्षर एवढी अर्थ एवढासा. शास्त्र कशाला म्हणतात? अक्षर फार अर्थ थोडा. अक्षर कमी अर्थ व्यापक. अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतो मुखम म्हणजे सुटसुटीत प्रश्नाची उत्तरं. हरिपाठाला झोपत न उठल्या उठल्या विचारा. आता सुद्धा 2025 मध्ये विचारा, हरिपाठा काय करू नये? वाया तू दुर्गमी नघाली मन. प्रश्नाचं उत्तर थोडस. हरिपाठा
काय करावं हरी मुखे म्हणा 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 पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा ही सुटसुटीत उत्तर ज्याच्यात आहे काय करू नये वाया तू दुर्गमी न घाली म्हण काय करावं हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरिपाठ हे शास्त्र आहे आता प्रश्न असा आहे एवढी ग्रंथ संपत्ती ज्ञानोबारायाची असताना राजे पुन्हा 27 अभंगाचं पुस्तक लिहिण्याची गरज काय ज्ञानेश्वरी आहे गाथा आहे चांगदेव 65 आहे अमृतानुभव आहे एवढे ग्रंथ असून पुन्हा हे 27 अभंगाचं पुस्तक का याचं कारण आहे माऊलींनी ग्रंथ निर्मितीनंतर विचार केला सगळ्या ग्रंथाचा विचार केला सर्वसामान्याला न पेलवणारे चांगदेव 65 1400 वर्षाच्या चांगदेवाला पहिल्या ओवीचं पहिलं टोक कळलं नाही म्हणून आले लोटांगणी चांगदेव आले लोटांगणी चांगदेव आले लोटांगणी चांगदेव उपदाताची ज्ञानी हे वर्म उपदेशाची ज्ञानी हे वर्म उपदेशाची ज्ञानी हे वर्म जाणून उपदेशाची ज्ञानी हे वर्म जाणून आले लोटांगणी चांगदेव आले लोटांगणी चांगदेव आले लोटांगणी चांगदेव 65 ओव्यामधली पहिली ओवीचं पहिली टोक स्वस्ती श्री वटेशू ज्याला पहिलं टोक कळलं नाही आले लोटांगणी चांगदेव माऊलीनं विचार केला हे तर चांगदेवासारख्याला कळलं नाही माझ्या सर्वसामान्याचं काय गाथ्याचा विचार केला तोही डोक्याहून जाणं आहेत काय अमृतानुभव त्याच्याही पेक्षा कठीण ज्ञानेश्वरी तिथं तर स्पष्ट इशारा आहे आता हे सगळे ज्ञानेश्वरीचे वाचक बसलेले आहे अहो अर्जुनाची पांती परिसनिया योग्य होती तीही कृपा करून संती अवधान द्यावे अर्जुनाच्या योग्यतेचे जे आहे अहो भाषा पहा माऊलीची कोणाला दुखवायचं नाही अहो अर्जुनाची पांती अर्जुनाच्या योग्यतेचे जे आहे त्यांनी ज्ञानेश्वरीचं श्रवण करावं तेही कृपा करुणी संती अवधान द्यावे म्हणजे बाकीच्यानी कोणाला दुखवायचं नाही मितुले आणि रसा हे साच आणि मवाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे तुमच्या भाषेत सांगतो लग्न सायंकाळी 7:30ला आहे 1000 लोकांना भोजन पास वाटल्या नवरीच्या बापानं शेवटचं मंगलाष्टक होईपर्यंत 1000च होते पण वाजंत्री बहुगलबलान करणे 2000 लोक जमले आता तयारी 1000 लोकांची आहे पासेस वाटल्या त्या 1000 लोकांना आणि आता एकदम 2000 लोकांना जीव कसं घालायचं बरं उठून जा निघून जा असंही म्हणता येत नाही थांबा तर स्वयंपाक पुरत नाही तेव्हा नवरीचा बाप माईक जवळ येतो इथे जमलेल्या पाहुणे मंडळींनी नीट ऐका आमच्या दोन्ही परिवारावरील प्रेमापोटी आपण महत्वाची कामं टाकून अक्षदाच्या रूपानं आशीर्वाद द्यायला आला आम्ही दोन्ही परिवार तुमचे ऋणी राहू आता लगेचच जेवणाची तयारी आहे ज्यांना ज्यांना भोजन पास दिल्या त्या सर्वांनी भोजनाकरता बसावं म्हणजे बाकीच्यांनी मुकाट्यानं निघून जावं ही माऊलीची भाषा अहो अर्जुनाची हे पांती परिसनया योग्य होती तीही कृपा करुणी संती अवधान द्यावे
जे अर्जुनाच्या योग्यतेचे आहे. मग अर्जुनाची योग्यता, पहिली गोष्ट तो अर्जुन आहे. अर्जुन शब्दामध्ये 3 पद आहे. अ अधिक रुजू अधिक न, मध्ये रुजू आहे. रुजुताचा अर्थ होतो सरळपणा. अरुजू म्हणजे वाकडेपणा, पण शेवटचा एक न आहे. अरुजू न, 2 नकारचा एक होकार, अत्यंत सरळपणा. म्हणून सुमनु आणि शुद्धमती अनिंदक अनन्य गती गौपी तयाप्रती चावळी जी सुखे. तो अनिंदक आहे. अर्जुन कोणाची निंदा करीत नाही आणि कोणी केली तर रागवत नाही. अनन्य आहे, अनिंदक, अनन्य गती. सुमनु आणि शुद्धमती. सुमनु म्हणजे हे मराठी आहे, शब्द उच्चाराला सारखे असले तरी अर्थ एक नसतो. हे माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं कळतं. इथे सगळे वारकरी बसलेले आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या. सांगा करकटावरी म्हणजे काय? कर म्हणजे, बरोबर आहे, बरोबर आहे, लाजू नका. कर म्हणजे हात. करचा अर्थ हात आहे. पण तुमच्या गावामध्ये कर वसुली पथक आलं, आता काय डोकं चालवता? इथं टॅक्स आहे. उच्चार सारखे जमत नाही. तसं सुमन, सुमनचा अर्थ फुलं होतंय. सुमनचा अर्थ तांदूळ असते. सुमनचा अर्थ एखाद्या मुलीचं नाव असते. आणि सुमनचा अर्थ चांगलं मन. असे 4 अर्थ सुमनचे आहे. सुमनु परमार्था करता गरज आहे ते चांगल्या मनाची. म्हणून अर्जुन सुमनु आहे. तुका म्हणे मोकळे मन, तुका म्हणे मोकळे मन, तुका म्हणे मोकळे मन, तुका म्हणे मोकळे मन. नारायण भोगासी, नारायण भोगासी, नारायण नारायण शाबास, शाबास. नारायण भोगासी, नारायण भोगासी. तुका म्हणे मोकळे मन, नारायण भोगासी, नारायण भोगासी, नारायण सुमनु. तुका म्हणे मोकळे मन नारायण भोगासी. अर्जुन सुमणी आहे. त्याच्या पुढे शुद्धमती. शुद्धमती घ्या ना, तुम्ही पाहिलं म्हणून म्हणतो शुद्धमती. अर्जुनाच्या बुद्धीचा विचार करताना श्रीकृष्ण उक्ती सागरा अगस्तीचं दुसरा, घोट भरो पाहे एकसरा आगव्याचा. अर्जुनाचं श्रवण म्हणजे अगस्ती आणि देवाचं सांगणं म्हणजे समुद्रासारखं. श्रीकृष्ण उक्ती सागरा आणि हा अगस्तीचं दुसरा. जसा अगस्ती ब्राह्मणानं समुद्र प्राशन केला, त्याचं काय कारण? जादूचे प्रयोग म्हणून नाही, सांगतो 1 मिनिटात. आतापी वितापी विलपल हे 3 मायावी राक्षस आहे. त्यातला एक अन्नदाता व्हायचा, एक अन्न व्हायचा, एक पाणी व्हायचा. आणि जिथे अडचण आहे अशा ठिकाणी आपलं हॉटेल सुरू करायचं, बोर्ड लावायचे, चातुर्मासानिमित्त विनामूल्य सेवा. फुकट जेवणारे तुटून पडायचे. अन्न पाण्याच्या रूपात गेलेले राक्षस पोटं फाडून बाहेर यायचे. असे माणसं मारणं सुरू केले. त्याच रस्त्यानं अगस्तीजी आले. अन्नदाता राक्षस म्हणतो जेवण करा बाबा. जेवण केलं. अन्न पाण्याच्या रूपात राक्षस गेलेले. चला रे दुसरं ग्राहक आलं म्हटल्यावर पोटात गडबड सुरू झाली. अगस्तीजीने डोळे मिटले, ताजं अन्न खाल्लं, मला पोटात का दुखतं? अंतर्ज्ञानाने कळालं की हाय राक्षस आहे ना. अन्न पाण्याच्या रूपात 2 राक्षस पोटात गेलेले आहे. पाणी कमंडलूचं घेतलं, आचमन केलं, पोटावून फिरवलं, दोन्ही जाळून भस्म केले. तो अन्नदाता राक्षस म्हणतो चला रे बाहेर या, चला अर्थात तुलाही ठेवत नाही. आता तो पुढे ना अगस्ती कमंडलू घेऊन माग पळता 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 त्यानं समुद्र गाठला. मी तिथंच होतो म्हणून सांगतो सगळं. माग पाहिलं तर म्हातारा लाल डोळे करून कमंडलू घेऊन पळत आलं होतं. म्हणलं आता मारतय म्हातारा मला. टाकली उडी. नुसती उडी नाही टाकली, पाण्याचं रूप धारण केलं. आता राक्षस तर मारायचा आहे आणि समुद्रात पाण्याचं रूप धारण केलेलं आहे. एका वंजळीत समुद्र प्राशन केला आणि पोटावून हात फिरवून तो राक्षस जाळून भस्म केला. हा दृष्टांत दिला. भगवान श्रीकृष्णाचं बोलणं समुद्र आहे आणि अर्जुन बाबाचं ऐकणं अगस्ती आहे. श्रीकृष्ण उक्ती सागरा हा अगस्तीच दुसरा, घोट भरो पह एकसरा आगव्याचा. शुद्धमती, अनिंदक, सुमनु, अनन्य गती म्हणून गौपेही तया प्रती चावळी जी सुखे.
ज्ञानेश्वरीचा विचार केला तर अर्जुनासारख्याच्या योग्यतेची झाली. मग आता माझ्या सर्वसामान्य लोकांचं काय? म्हणून माऊलीनं सर्वसामान्याच्या उद्धारासाठी हा 27 अभंगाचा हरिपाठ काढला. सर्वात सोपा, सर्वांना कळावं म्हणून सोपा, पण त्याच्या इतका कठीण नाही हे लक्षात ठेवा. विठ्ठल सगळ्या अभंग तुम्हाला पाठ आहे. हरिपाठ सोपा आहे, हरिपाठ सोपा आहे. आमच्या संस्थेमध्ये विद्यार्थी नापास होतात हरिपाठातच. लेखी परीक्षा असते का नाही, पुढचं टोक दिल्या जातं परीक्षेत, अभंग पूर्ण करा. त्याच्या पुढचा सगळ्या हरिपाठ तो मागचंच येत नाही. अनुभव आहे ना आपल्याला. मग पुन्हा डोळे लावून देवाचे द्वारीपासून म्हणत यावं लागतं तर सापडतं इथे. एवढं सोपं आहे. आता जाऊ द्या ते बाकीचं, आता सगळी सुद्धी मंडळी आहे. पहिल्या अभंगाच्या पहिल्या चरणावर पहिल्या शब्दातच पहिला प्रश्न निर्माण होतो. देवाची ये द्वारी. सांगा, द्वार देवाला का देवळाला? कोणी सांगेल? दार देवळाला असतात, देवाला नसते. हे तर ज्ञानोबारायला माहिती होतं ना, मग काही बिघडलं असतं का? देवळाचे द्वारी उभा क्षण भरी. माऊली म्हणतात देवाचं द्वार वेगळं देवळाचं वेगळे का? देवळाचे द्वारी पुजारी उभे जन्म भरी. एक नाही मुक्ती तर 4 कुठल्या? म्हणजे देवळाचं द्वार वेगळं आणि देवाचं द्वार वेगळे. थोडं 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 सगळे वेळेत पूर्ण करू, अजिबात नाराज होऊ नका बरं का सर. विठ्ठल इथे शब्द आहे देवाची द्वारी. देवळाचं द्वार वेगळं आणि देवाचं द्वार वेगळं. देवाचं द्वार म्हणजे सेवा. येथे सेवा हा दारवंटा. आणि सेवा शब्दाचा जन्म भज धातूपासून झाला. भज, त्याचं भजन झालं, त्याचंच रूप भक्ती झालं. ही सगळी सेवा. भज सेवायाम. सेवा म्हणजे भजन, सेवा म्हणजे भक्ती. नामदेवराय अनुभवानं सांगतात, जन्मोजन्मी आम्ही जोडी येली भक्ती. 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 तेने तुझी प्राप्ती झाली देवा. 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 जन्मोजन्मी आम्ही जोडी येली भक्ती. तेने तुझी प्राप्ती झाली देवा. तेने तुझी प्राप्ती झाली देवा. जन्मोजन्मी आम्ही जोडी येली भक्ती. तेने तुझी प्राप्ती झाली देवा. तेने तुझी प्राप्ती झाली देवा. जन्मोजन्मी आम्ही जोडी येली भक्ती. तेने तुझी प्राप्ती झाली देवा. देवाचं द्वार म्हणजे सेवा, नाम, भक्ती. पण झालं देवाची द्वारी. पुढे शब्द आहे उभा. जर असं लिहिलं असतं तर देवाचे द्वारी बसला क्षणभरी, काही बिघडते का? इथे जो उभा शब्द आहे तो बसल्याच्या विरुद्ध नव्हे. मराठीमध्ये विरुद्ध शब्दात बसला विरुद्ध उभा, उभा विरुद्ध बसला. तसा इथे उभा बसल्याच्या विरोधात घ्यायचा नाही. तुमच्या भाषेत कीर्तन पटवून देतो, निवडणुकीच्या काळात उमेदवार उभा. पुढचं लक्षात आलं तुमच्या? मग तो उभा असतो म्हणजे बसत नसतो का? खरं सांगा. अरे मोठी निवडणूक असेल तर स्टेजच मोडायचा राहतो. त्यांच्यासोबतचे 5-25 न गावातले 5-25 स्टेजवर बसतात ना, पुढचे गर्दीतले सुशिक्षितांना काही अशिक्षित म्हातारे चालूमध्ये विचारतात, पोरं काय आजोबा 50 बसले रे.
यातलं उभं कोण आहे? मराठी पहा कुठं चालली. बरं त्याचं चुकीचं आहे का खरं सांगा. काय म्हणता आजोबा? अरे स्टेजवर 50 बसले, याच्यातलं उभं कोण? ते काळ्या दाढीचं आहे का नाही? त्याच्या शेजारचं टोपीवालं, त्याच्या शेजारचं चष्म्यावालं, हां, त्याच्या शेजारचं बिना दाढीचं, हां, त्याच्या शेजारचं पांढऱ्या दाढीचं, हां, त्याच्या शेजारचं पटक्यावालं, आणि त्याच्या शेजारचं लोडाला टेकून बसलं, ते उभं आहे. कोणतं बसलं आहे ते उभं आहे. मराठी लक्षात घ्या. म्हणजे इथे तो अर्थ घ्यायचा. मग उभा शब्दाचा अर्थ कार्यतत्पर होतो. निवडणुकीच्या काळात उमेदवार उभा आहे, मग काही बसत नसतो का? पण भाषणाला उभं राहिल्यावर त्यांचे वाक्य असतात, मी तुमच्या कार्यासाठी तत्पर आहे, अमोल मत देऊन तुमची सेवा करायची मला संधी द्या, मी तुमच्या कार्यासाठी तत्पर आहे, म्हणजे उभा आहे. तसं देवाचे द्वारी उभा, देवाचं द्वार म्हणजे भक्ती आणि उभा म्हणजे तत्पर. इथपर्यंत आलो आपण. पुढे शब्द आहे क्षणभरी. काय कारण आहे? देवाचे द्वारी उभा जन्मभरी काही अभंग बिघडतो का? आणि ज्ञानोबा राहायला खरोखर क्षणभरच म्हणायचं आहे, तर शेवटी असं का म्हटलं? रिकामा अर्ध गडी राबून, रिकामा अर्ध गडी राबून, रिकामा अर्ध गडी सर्व सुख गोडी साई शास्त्र निवडी, सर्व सुख साई शास्त्र निवडी, सर्व सुख गोडी साई शास्त्र निवडी, सर्व सुख साई शास्त्र निवडी, रिकामा अर्ध गडी राबून, रिकामा अर्ध गडी राबून, रिकामा अर्ध गडी बस, मजा आहे. इथे बसलेले सगळे श्रोते हरिपाठ पाठवाले आहे, आणि हरिपाठानं सोडवणं चाललं हे लक्षात ठेवा. है ना? अरे दुसरीकडे जायची काय गरज आहे? इकडे उभा क्षणभरी, आणि खरोखर क्षणभरच म्हणायचं आहे, तर शेवटच्या अभंगात रिकामा अर्ध घडी राहू नको. म्हणजे या सरळ अर्थ आहे क्षणभरचा जन्मभर. अरे मग अरे ते तसंच म्हणावं लागते बाबा. प्रवृत्तीसाठी सोपं सांगावं लागतं. पूर्वीचा काळ, नातू आजारी पडला तर आजीचा बटवा प्रसिद्ध असायचा. भाजके चिंचोकेन ते काय असेल ते आवळे वगैरे वगैरे, कडू औषध, कडू लिंबाच्या लिंबोळ्या आजीच्या बटव्यात. काय चॉकलेट होते का? आणि पहिल्या दिवशी आजीची गोळी नातू खायचा. पहिल्या दिवशी. दुसऱ्या दिवशी गोविंदा, तो तिथूनच माहिती आहे म्हातारे, कडू गोळी असन, मेलो तरी नाही घेणार. आता आजीला प्रश्न पडायचा, गोळी घेतल्याशिवाय गोविंदा नीट होत नाही, गोविंदा माझ्याजवळ येत नाही, काय करावं? आजी हुशार. मग त्याला आवळ्या एवढा गुळ दाखवायची आजी. तेव्हा चॉकलेट नव्हतं, गुळ आवळ्या एवढा. गोविंद्या, हे बघ हे बघ हे बघ, आलाच. औषध द्यावया चालविले बाळा, औषध द्यावया शाबास. चालविले बाळा, हो दाबुनिया मुळा दृष्टी पुढे, हो दाबुनिया मुळा दृष्टी पुढे, औषध द्यावया चालविले बाळा, औषध द्यावया चालविले बाळा, हो दाबुनिया मुळा दृष्टी, हो
वीट ठेवतो तितकं फिट झालं आपला. त्यांनाही बरं वाटते ना. अरे पुरावा पाहिजे, बुवाच्या बोलण्याला पुरावा असावा. जो बुवा पुरावा न देता बोलतो त्याला पुरावा. काय औषधासाठी चाळविले बाळा, दाखवणी गोळा. तोच दृष्टांत चालू होता बाबा. एवढा गोड, गोड देणार. गोळी केवढा आहे रे? गोड आवळ्या एवढा आहे. आणि गोळी चिंचूक आहे एवढी. मग तू डोकं चालव. एवढी गोळी खाल्ली का अख्खा गोळी तुला. आजीची आयडिया मोबाईल. खाऊ घालायची गोळी आहे, दाखवायचा गोळ आहे. तसं राबवायचं जन्मभर आहे, म्हणायचं क्षणभर आहे. ही माऊलीची भाषा आहे. कारण जन्मभर जर म्हटलं तर कोणीच येणार नाही, है ना. पूर्वीचा काळ, अल्पवयात लग्न व्हायचं. मुलगी नांदायला गेली, तिकडून आली, रडून रडून डोळे सुजायचे तिची. आई आता मी जात नाही नांदायला. काय झालं ग? दीर हलकट सारखा बोलतो, ननंद चाहडी लावते, सासू वाटेल तशी त्रास देते, आमचा बुवा गप बसतो, तो सासरा त्याचे डोळे वाघासारखे पाहून भीती वाटते, वगैरे वगैरे. सासराच आला पहिल्यांदा घ्यायला. ती काय 4 चाकी होती का चाटेसर? किल्लाऱ्या बैलाची जोडी डोक्यापेक्षा उंच, त्याच्यावर बैलात झुली. सासरा बैलगाडीत बसलेला धुरेवरती. सासराही त्या बैल जोडीला शोभेल असा विष्णू महाराज. 112 किलो वजन, 6.5 फूट उंची, 58 इंच छाती, कोल्हापुरी मिच्या सप्रसेनसारखे गालनं, वाघासारखे डोळे. सासरा काढला ना. मागच्या खिडकीतून सासरा पाहाला, मुलीनं पळतच आली घरात. आई वाघ आला, मी जात नाही म्हणाव. झालं रडणं सुरू. सासऱ्याचं स्वागत वगैरे झालं, पुरणपोळीचा पाहुणचार. दुसऱ्या दिवशी बैलगाडी जुंपली. सासरा म्हणतो व्याह्याला. झालं का सुनबाईचं? जंगलाचा रस्ता आहे, गेलं पाहिजे सूर्य मावळ्याच्या आत. मग पाटील यायचे. आवरलं का मुलीचं? बैलगाडी जुंपून तयार आहे तिचा सासरा. पाटील इकडे या. अरे आवरलं का मुलीचं? इकडे या म्हणते तर तिथूनच बोलता. अहो इकडे या. काय? ती जात नाही म्हणती. काय जात नाही म्हणती? कुठं आहे ती? कुलवान बाप घरात यायचा. काय नाटक लावला पुरी? सगळ्या तालुक्यातल्या पंचायती मी मिटवतो. सगळे लोक आदराने या पाटील, या पाटील, या पाटील. लग्न झाल्यावर माझी मुलगी माझ्या घरात काय तोंड दाखवू समाजाला? मेली तरी चालेल, 10व्याला येईल, तुझ्या इथं राहता येणार नाही. उचलून टाकायचा गाडीत बाप. मुलगी आकरण करून रडायची. मग बापही रडायचा. शेवटी बाप असतो तो. आणि मुलीला कवटाळून, बेटा तुझ्या बापाची इज्जत राखण्यासाठी फक्त एवढ्या वेळेला जा, पुन्हा नाही गेली तरी चालेल. गेली. 10 वर्षाचा काळ गेला. तिला 2 मुलं झाली. बापाला खाली टाकलं. बाप एवढंच म्हणतो, कोणीतरी जा माझ्या ताईला आणा, तिच्यासोबत बोलायचं मग मरायचं. मोबाईल नाही, लँडलाईन नाही, गडी जायचा. ताई उभी आहे दारात. मी तुमच्या बापाचा गडी. जेवण इथं करा म्हणले ना, हात धुवायला तिथं एवढ्या तातडीनं बोलवलं. काल खाली टाकलं तुमच्या बापाला, तुमच्यात जीव गुंतला म्हणे. जास्तच आजारी आहे का रे? खाली टाकलं म्हणतो काल. तुला माहित नाही बाबा, 2 मुलं इंग्लिश स्कूलला, त्यांचा डबा, हे ऑफिसला, यांचा डबा, 2 जर्सी गाई व्यायला, धार काढून दूध डेअरीवर मलाच न्यावं लागतं. एवढं येऊन आता कसं काय एवढंच दुसऱ्याच्या बळावर सोपवणं जमतंय का रे बाबा? बरं ते पिकलं पान आहे, गळून पडणार आहे, मी का आल्यावर हिरवं करणार राहिली का? जा आता. आणि आईला सांग म्हणाव, ताईला 2-2 हेलपाटी जमत नाही, 10व्याला येईन म्हणाव. कोण? एकदा जायला तयार नव्हती ती ताई, आता यायला तयार नाही. बाप एवढंच म्हणला होता, एकदा जा बेटा, पुन्हा नाही गेली तरी चालेल. एकदा जा याचा अर्थ जन्मभर सासरी राहा. तसं क्षणभर याचा सरळ अर्थ आहे जन्मभर. नाही तर कितीतरी शब्द आहे याच्यावर, कीर्तन होईल एवढे शब्द आहे. सुखा लागे करे शीतळ मळ,
तरी तू पंढरीसी जाय एक वेळ जा. मग दरवर्षी जाणारे मूर्ख आहे का? संताला माहिती आहे एकदा गेलं चंद्रभागेच्या वाळवंटातला तो सोहळा पाहला. लुब्धली नादी लागली समाधी, लुब्धली नादी लागली समाधी, लुब्धली नादी लागली समाधी, लुब्धली नादी लागली समाधी. ओढ जन नर नारी लोकारी, ओढ जन नर नारी लोकारी, ओढ जन नर नारी लोकारी, ओढ जन नर नारी लोकारी. पंडित ज्ञानी योगी महानुभाव, पंडित ज्ञानी योगी महानुभाव, पंडित ज्ञानी योगी महानुभाव, पंडित ज्ञानी योगी महानुभाव. एकच सिद्ध साधकारे, एकच सिद्ध साधकारे, एकच सिद्ध साधकारे, एकच सिद्ध साधकारे. नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी रे. नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी रे. नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी रे. नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी बस, राजे एकदा तो सोहळा पाहला चाटे सर. पुढच्या वर्षीच्या वारीला त्याला घरी नायलनच्या दोरीनं बांधला तरी दोऱ्या तोडून गेल्याशिवाय राहत नाही. एकदा जा याचा अर्थ जन्मभर वारी कर. एकदा सासरी जा म्हणजे जन्मभर सासरलाच राहा. तसं माऊलीचा शब्द आहे क्षणभर, याचा अर्थ जन्मभर. मग असंही म्हणतील काही, अभंग बिघडला असता का? क्षणभरी 4च अक्षर आहे, जन्मभरी 4च होतात. देवाचे द्वारी उभा जन्मभरी, काही बिघडलं असतं का? हा का? मी सांगितलं सुरुवातीलाच, ते सोपं सांगणं. पहा, एखाद्या वेळेला काय होतं, फुल पेलेला असला माणूस त्याच्यावर परिणाम होतो. मग तो घरी जाऊन निर्णय घेतो उद्यापासून प्यायची नाही. मग तज्ज्ञ डॉक्टरकडे जातो. डॉक्टर साहेब, ते काल दादाच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यात कीर्तन ते नागपूरचा बुवा होता म्हणे. भाऊ मी गेलो ऐकायला आणि काल कीर्तन ऐकलं, माझ्यावर परिणाम झाला. आता प्यायची नाही मला आजपासून. तज्ज्ञ डॉक्टर म्हणतात तुला बंद करता येणार नाही. तुमच्या पाया पडतो साहेब, लोटांगण घाल तरी बंद करता येणार नाही. आता जर बंद केली तर तरी राहणार नाही. तुला भूक लागणार नाही, चिडचिडा होशील, संडास होणार नाही. उपाय सांग ना साहेब. उपाय आहे ना, कमी करता येईल. मग कमी करायचं सांगा ना. नंतर सांगतो, आधी सांगणं घेतो किती. हा, दिवसाला 2 बाटल्या घेतो साहेब. शाबास रे पठ्ठ्या, बंद करू नको. दररोज 1 बाटली घेत जा, महिनाभर आणि ये. आलं ते महिना लगेच संपतो, वेळ कमी असते ना. डॉक्टर साहेब एकच घेतली बरं का, 1 महिना. शाबास रे पठ्ठ्या, आता अर्धी घेत जा, 15 दिवसाने भेट. आलं, अर्धीच घेतली साहेब. शाबास. आता 4 दिवसात एकदा अर्धी घेत जा. पुन्हा आलं. आता आठवड्याला एकदा घे. पुन्हा आलं. आता 15 दिवसाला घे. पुन्हा आलं. आता दर महिन्याला घे. पुन्हा आलं. आता 2 महिन्यांनी घेत जा. आलं. 6 महिन्यांनी घे. आलं. आता फक्त गटारी अमावस्येला घे. आलं. अजिबात घेऊ नको. लक्षात आलं ना? कमी 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 करता करता तरी गा ऐसे करी या 8 प्रहारा माझारी मोठके निमिष भरी देत जाय जे जे काय नेहमी. मला काय होते ते पाठ आहे पण एका दमात म्हटलं तर येतं, थांबलं की येतच नाही. तरी गा ऐसे करी या 8 प्रहारा माझारी मोठके निमिष देत जाय मग जे जे काय नेमिक देखील माझे सुख ते दिले अर्चक विषयी शरत काढू की सरिता ओटू लागी चित्त काढे प्रपंच होणी मग पुढे होऊन जवसे शशीमध्ये दिवसून हरपता अवश्य नाही शिवाय जमलं का नाही. आता मग ते ती सवय आहे. विठ्ठल जमला आता शरत. तरी गा ऐसे करी या 8 प्रहारा माझारी मोठके निमिष भरी देत जाय मग जे जे का निमिख देखील माझे सुख ते तुले आरोचक विषयी घेईल मग शरत खालू रिघे सरिता ओटू लागे चित्त काढेल वेगे प्रपंच उणी कसे
पुनवेहुणी जैसे शशिबिंब दिवसेंदिवसे हारपत औसे नाहीसे होय. पौर्णिमेचा चंद्र कमी 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 करता करता अमावस्याला नाहीसा होतो, तसं एकदा क्षणभर करता करता मग हरिनामात रमला का आणि मग शेवटी रिकामार्ध घडी राहून रिकामार्धगडी राहून रिकामार्धगडी राहून. बस जमला. आता इथपर्यंत आलो आपण. पुन्हा सुटसुटीत सांगतो. देवाचं द्वार म्हणजे भक्ती, उभा म्हणजे तत्पर, क्षणभर म्हणजे जन्मभर. म्हणजे भक्ती करण्यात जो जन्मभर तत्पर आहे तेने मुक्तीच्या साधी येणार तेने मुक्तीच्या साधी येणार तेने मुक्तीच्या साधी येणार तेने मुक्तीच्या. देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची वाट उभा क्षणभरी, देवाची वाट उभा क्षणभरी, देवाची द्वारी राधे राधे. देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची वाट उभा क्षणभरी, देवाची वाट उभा क्षणभरी. तेने मुक्तीचारी साधी येला, तेने मुक्तीचारी साधी येला. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. तेने मुक्तीचा साथ दिला, तेने मुक्तीचा साथ दिला. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे जन्मभर भक्तीमध्ये जो तत्पर आहे तेने मुक्तीचारी साधियेल्या, चारी मुक्ती प्राप्त केल्या. सात साधनोती. साधनोती म्हणजे मिळवणे. चारी मुक्ती मिळवल्या. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता अशा चार. इथे चार शब्द आहे ना, संख्या. तेने मुक्ती चारी. आणि त्यातच अर्थ आहे. सलोकता त्या लोकाला जाणे, समीपता देवाची जवळीक प्राप्त होणे, स्वरूपता देवासारखं स्वरूप प्राप्त होणे आणि सायुज्यता देवच होणे. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. आणि चारही मुक्तीचं प्रतिपादन चाटेसर हरिपाठातच आहे. म्हणून तर बौद्ध धर्मात कोणी मरण पावला, गरम झालं वाटतं, कूलर जवळ गेलं म्हणलं गरम आहे. बौद्ध धर्मामध्ये कोणी मरण पावलं तर काय लिहितं? बौद्धवासी. मुस्लिम धर्मामध्ये पैगंबरवासी. त्या लोकाला. शंकराचा भक्त कैलासवासी, विष्णूचा हा ना सलोकता त्या लोकाला जाणे. वैकुंठ भुवनी घर केले. वैकुंठ भुवनी वैकुंठ ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण मनी वैकुंठ भुवनी घर केले. वैकुंठ भुवनी
पाठानं हरिपाठ सोडवायचा ठरलं, सावध राहा बरं का, पुढचे सगळे पाठ अभंग सोडवायचा असतो, नाही तर चालीपुरता घ्यायचा आणि जय विठ्ठलपर्यंत बुवाचा न अभंगाचा संबंधच नाही. फार काय होईल, चाटे सरांना म्हणतील हा बुवा पुन्हा आणायचा नाही, अजिबात येणार नाही, पण आमची अभंग सोडवायची पद्धत बदलू देणार नाही. कसं आहे? आम्हाला आवडणार काय, पण सलोकता ए वैकुंठ भुवनी घर केले त्या लोकाला जाणे ही सलोकता. समीपता देवाची जवळीक प्राप्त होणे. लक्ष्मी वल्लभ तया लक्ष्मी वल्लभ तया सावध राहा. लक्ष्मी वल्लभ तया नित्यने मनामी हे प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळ लक्ष्मी वल्लभ तया जवळ नित्यने मनामी हे प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ देवाची जवळीक प्राप्त होणे ही समीपता. नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी. परी तयापासी पांडवा मी हरपला गिवसावा जेथ नाम घोष बरवा करती माझा तयापासी पांडवा लक्ष्मी वल्लभ तया जवळी. राजे ही समीपता, ही सलोकता, स्वरूपता. चतुर्भुज नार मुनी ठेले चतुर्भुज नार मुनी ठेले चतुर्भुज नार मुनी ठेले चतुर्भुज नार मुनी ठेले मातृ पितृ भ्राता सगत मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर होऊन ठेले ही स्वरूपता. देवासारखं स्वरूप प्राप्त होणे प्रमाण तर कितीकच पाडाय तुम्हाला. लाजली गे माये आता तव नाम लाजली गे माये आता तव नाम लाजली गे माये आता तव नाम जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू
चाटे सर हा अख्खा अभंगच बसतो हा. लाजली गे माये आता कवणा ओवाळू, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू. ओवाळू मी गेले माये गेले द्वारके, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज सारिके. ओवाळू मी गेले माये शारंग धरा, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज परिवारा. वगैरे वगैरे वगैरे. हे स्वरूपता आहे. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि देवच होणे म्हणती जे वाचा तया मोक्ष. अशा एकंदर 4 मुक्ती आहे. म्हणून शब्द आहे तेने मुक्ती 4 साधियल्या. आता पहिलं चरण संपवतो जवळजवळ. हां जमलं आता जमलं जमलं बाबा. पहिलं चरण. महाराज आता आमचा असा प्रश्न आहे काय, इथे सेवा हा दारवंटा. देवाचं द्वार म्हणजे सेवा. हो त्याचा अर्थ भक्ती आहे. हा सेवा म्हणजे नेमकं काय, सेवा ते आवडी उच्चारावे नाम. बरं का, पहिल्यातून दुसऱ्या चरणात कसं जाणं हे आमच्या संस्थेची पद्धत सांगतो. अजिबात बोलायचं नाही दुसरं मना म्हणून. वेल्डिंग आपण करायचं लक्षात ठेवा. सेवा ते आवडी उच्चारावे नाम. सेवा हा दारवंटा. देवाचं द्वार म्हणजे सेवा आणि सेवा म्हणजे आवडीनं नामाचा उच्चार करणे. बरोबर आहे. हा बरोबर आहे. मग माऊली हजारो नाम जर त्या देवाला आहे तर नेमका कोण्या माऊली म्हणता हजारो नाम असले तरी मी सांगतो त्या हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, फुलाची गणना कोणाचारी, फुलाची गणना कोणाचारी. म्हणा, हरिमुखे म्हणा, फुलाची गणना कोणाचारी, फुलाची गणना असू द्या ना 1000. विष्णू सहस्त्रनाम. बरं का विष्णू बाबा 1000 नाव आहे. तो प्रश्न पडला की नाही. ते उद्धवजी आले, वेळ कमी असल्यानं लगेच आले. गोपिका रागावल्या. आता आठवण झाली का कृष्णाला, जा सांग मेल्या म्हणाव, त्यांची राग झाली म्हणाव, जर वेळ मिळेल तिथे जाऊन राखीवर बासरी वाजव म्हणाव वगैरे वगैरे. चुकलं असल, मोठा माणूस आहे. कार्य अरे काय कार्याप, इतक्या वर्षात साधं पत्र तरी पाठवलं का त्यानं द्वारकेहून आम्हाला. अरे मोठा माणूस आहे, राजा आहे, व्याप आहे त्याच्या मागं, नसेल पाठवलं. पण तुम्ही गावभर गोपिका आहे आणि प्रेम कृष्णावर आहे म्हणता. आयुष्यात तुम्ही तरी एखादं टपाल. आम्ही कसं पाठवायचं का. अरे कोण्या नावानं पत्र लिहायचं. काना तारो नाम 6000, कहा नामे लिखऊ कंकोत्री, रोज रोज बदले मुक्काम, कहा ग्राम भिजवू कोणको. अरे ते एका गावाला थांबत नाही, मुक्काम पोस्ट काय टाकावा. त्याला हजारो नावं आहेत, नेमकं कोण्या नावानं पत्र पाठवावं. काना तारो नाम 6000, विष्णू सहस्त्रनाम. मग सेवा ते आवडी उच्चारावे नाम. हजारो नाम त्याला आहे. मग नेमकं कोणतं नाम. माऊली म्हणतात हजारो असले तरी मी सांगतो ते हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. आता हरीच का, प्रत्येक नामातली वेगवेगळी ताकद सांगितलेली आहे. तर त्याच्यावर कीर्तन होईल. पण बरं का, नाराज होऊ नका. पण मी कसर ठेवत नाही. बरोबर बरोबर करू. अस्मिन रमंती योगिनः इति रामः. ज्याच्यात योगी रममान होतात त्याला राम म्हणतात. चित्ताचं आकर्षण करतो त्याला कृष्ण म्हणतात. आणि पापाचं हरण करतो त्याला हरी म्हणतात. रुहरती पापाणी ही नामातली ताकद आहे. हे आमची नाव नाही. आमच्या नावात काही अर्थ नाही. आमची नावं म्हणजे एसटीला दिलेले नंबर. MS 14, 5457, पुणे सातारा वडकण्यासाठी सगळ्या गाड्या सारख्याच. एक अभंग निरोबा राहायचा आहे. एक लाह्या भासतय खापरात, त्याचं नाव लक्ष्मण आहे. ते खापरामध्ये लाह्या भासतय. आणि एक लक्ष्मण इंद्रजित मारतो. दोघाची नावं सारखेच आहे. निरोबा राहायचा अभंग आहे. घोळण्या नाव लक्ष्मण, घोळण्या नाव लक्ष्मण, घोळण्या नाव
ज्ञानाव लक्ष्मण ज्ञानाव लक्ष्मण करते भर्जन लाह्याचे करते भर्जन लायाचे भर्जन लाह्याचे करते भर्जन लाह्याचे सर्वे भर्जन लाह्याचे करते भर्जन गुण नाम लक्ष्मण करते भर्जन लायाचे करते भर्जन लायाचे करते भर्जन लायाचे गुण नाम लक्ष्मण करते भर्जन लायाचे करते भर्जन लायाचे करते भर्जन थोडंही नाही जबत ते चुकलं की अर्थ बदलतोय संतोषा. करते भक्षण लाह्याचे म्हणतात. भर्जन भर्जन आणि भक्षण भाजणं आणि खाणं जमीन अस्मान इतकं काही ठोकून देतं. घोळण्यानं लक्ष हा ना. बरं का सर, गुरुजी शब्दात जी मजा आहे ती सर शब्दात नाही बरं का. पण गुरुजी म्हटल्यावर वाटतं खेड्यातलं आहे, सर म्हटल्यावर वाटतं शहरातलं. नाही तर 3 अक्षरातली ताकद सांगतो मी. पहिलं गु शब्द तोंदकारोस्ती रुकारो तन निरोधक हा अंधकार निरोधित्वा गुरुरित्य भिधीयते. गुरु गुरु म्हणजे काय? पहिलं जे अक्षर आहे त्याचा अर्थ अंधार होतो आणि त्याच्या पुढचा रु त्याचा अर्थ प्रकाश होतो. अंधार म्हणजे अज्ञान, प्रकाश म्हणजे ज्ञान. हे शब्दातली अक्षरातली ताकद. अंधकाराकडून प्रकाशाकडे म्हणजे अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेण्याचं पवित्र कार्य करतात. ते शाळेत लिहिलं असते तमसो मा ज्योतिर्गमय म्हणजे काय? अंधाराकडून प्रकाशाकडे, अज्ञानाकडून ज्ञानाकडे. असं पवित्र कार्य करणाऱ्यांना एकेरी भाषेत बोलायचं नाही म्हणून लावला जी. जी हा आदर आहे, लक्षात ठेवा. जी कुलवान घराण्याची अजून ओळख आहे. मुलाला हाक मारली वडिलानं, बाळासाहेब उभा राहतो. जी समजायचं घरानं कुलवान आहे. नाही तर ए बाळू, अरे म्हाताऱ्यात दम काढणं बैराय का येतो ना, घराना होतो ऐसा. जी अहो साधी गोष्ट आहे. आपली बहीण नांदवायची असेल तर बहिणीच्या मिस्टरला जी लावावा लागतो, दाजी. शपथ खोटं नाही सकाराम पाटील. जी बहिणीच्या मिस्टरला आहे का नाही जी. हिंदीत तर त्याच्याही पेक्षा डबल लागते. दाजीला काय म्हणतात हिंदीत? जी जा जी. आता डबल लागलं ना. ते पूर्वी होतं रे, ते गाणं होतं, हे नाही गाठ्यात नाही. जिसके आगे जी जिसके पीछे जी जिसके आगे पीछे जी जी ओ मेरे जी जा जी. बहीण नांदवायची 2-2 जी. अरे हा आदर आहे, आदर आहे. हनुमानजीला आदर देताना तुकोबारायचा अभंग कसा आहे? शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूत. बरं जाऊ द्या, ज्ञानेश्वरी माहिती आहे ना तुम्हाला? पहिला अध्याय काढा. ज्ञानाचे राजे ज्ञानोबा राय, पण गणपतीला आदर. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूच गणेशू. ओम नमो जी शरण शरण जी. तसं गुरुजी हे कुठं आपलं ते भर्जन होऊन झालं. घोळण्या नाव लक्ष्मण करते भजन लाह्याचे. लुगड्या नाव चंद्रकळा परितो काळा रंगवरी. निळा म्हणे घुसळती रवी तेन दावी प्रकाश. मंथन करणारी लाकडाची रवीच आहे. आकाशात उदयाला येतो तोही रवीच आहे. पण ही हरवली तर टार्चनी शोधायची आणि तो आला की त्रैलोक्य उजळून नाही. नाव तसं ही संताची नावं, देवाची नावं, यातलं चाललं आपलं हरी. हरीच का? 16ने काम आहे. पाप निवृत्तीपूर्वक पुण्य प्राप्ती आहे. 16ने. पूर्वीचा काळ
50,000 घेऊन व्यापारी निघाला, त्याला गुंडाने गाठला, जंगलामध्ये बांधला, त्याचं सगळे गबाळ पडवलं. 50,000 त्याला नायलॉनच्या दोरीने बांधला, रात्रभर थंडीमध्ये कुडकुडत पडला. सकाळी एक साधू चालला होता स्नानाला, साधूला दया आली, साधूनं कचा 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 दोरी कापली, त्याला बंधनमुक्त केला आणि त्यानं पायावर डोकं ठेवून साधूचे आभार मानले. महाराज, जन्मभर ऋणी राहील मी तुमचा, आठाने काम केल्याबद्दल. आठाने लेका 16ने सोडला आणि तुला काय पाय बांधलाय का, हात अख्खा सोडला ना तरी आठानेच काम झालं महाराज. म्हणजे बंधनातून सोडवलं हे आठाने काम झालं. पण चोरट्यानं 50,000 नेले, तेवढे आणून द्या महाराज 16ने. तसं हे 16ने काम. हरी 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 पापाची निवृत्ती करतो, रू हरती पापाने. पण नुसती पापाचीच निवृत्ती करत नाही, पुण्यही होतं. किती होतं सांगता येत नाही इतकं. पुण्याची गणना कोण करू, पुण्याची गणना कोण करू, पुण्याची गणना बरं ठीक आहे, इथपर्यंत आलो. हा बस, अजून राहिलं बरंच आहे. बरंच असू द्या, असू द्या, बरोबर करू आपण. एकदा हात वर करा सगळे. शूटिंगवाले एवढे हात घ्या आपले सालाबादप्रमाणे तिथपर्यंत. आज पहिला दिवस असल्यामुळे समाज कमी आहे, पण उद्यापासून मात्र उद्यापासून या सगळे पुन्हा पुन्हा संधी नाही. हे काही कोणासाठी संयोजकासाठी थोडंच आहे, तुम्हा सगळ्यांना याचा श्रवण सुखाचा लाभ घेता यावा हा त्याचा उद्देश आहे. सर्वांनी उद्यापासून. पण 8:30लाच या, कोणाचं ऐकू नका. 8:30 ते 10:30 8:15 भजन सुरू करत जा. जी आजही मला वशीला लावला होता चाटे सरांनी. म्हटलं नाही, मला वेळेची सवय आहे, तुम्ही काळजी करू नका. म्हणजे माणसं येत नाही. म्हटलं माणसं येत नाही, आमच्या काही प्रक्रिया असतात. पुढारी लोक गेले म्हणजे ते डायरेक्ट माईक घेतात, बंधू आणि भगिनींनो. तसं आमचं नाही ना. यांचा सुंदर ते ध्यान, मग तुका म्हणे माझे, आणि मग विठोबा रखमाई, मग बुवा येईल, त्याचा रामकृष्ण हरी, त्याचा रूपाचा अभंग, त्याचा अभंग कीर्तनाचा, त्याची चाल, आणि मग तुकाराम महाराज काय सांगतात हे कोणी धरायचं हिशोबात. तोपर्यंत लोक येतातच. बस हे लक्षात ठेवा. हात वर ठेवा. एका तालात विठोबा रखुमाई. हात वर, थांबा थोडं. हात वर. हा एक, हा हे पा एक, माझ्याकडे लक्ष द्या. एकच टाळी, एक तालात, एक जरा आवाज, एक शाबास. शूटिंग वाले, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, टाटा बिर्लाल नाही आहे. हा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. पुंडरी खबरदार. भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, मोहटादेवी माता की जय, संत नगद नारायण महाराज की जय, भगवान बाबा की जय, वामन भाऊ महाराज की जय. ठोपा रखुमाई. शेवटीच घेऊ. आता मी 15 मिनिट घेतो, चालेल ना? म्हणायचं आहे शेवटी. हां बस बस, आपला समजोता आहे. देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधेल्या. हरिमुखे म्हणा. फायदा काय? पुण्याची गणना कोण करी. महाराज, आमच्या मागं प्रपंच आहे, तुम्हाला काय नुसतं
हरिमुखे म्हणा हरी. अरे कोणत्या संतानं सांगितलं नाही कीर्तन संपल्यावर घरी जा, घरावर रॉकेल होता, घर पेटवा, लेकर विहिरीत टाका, लावा लंगोट्या, जा हिमालयात. नाही, उलट सुके करावा संसार, सांगावे दोन्ही वार. पाई मारा बीती बोलने के जगह जेठी भावा एक साथी खांदा बाहे आपुना दया क्षमा कर सोच बिताए ताचे पाई मारा बीती बोलने के जगह जेठी भावा एक साथी खांदा बाहे आपुना. सुखे करावा संसार, आनंदाने करा. बरं का, तुमचं व्हायचं असेल अवश्य करा. सुखे करावा संसार. जगातल्या सर्व आश्रमाला जगवणारा श्रेष्ठ आश्रम म्हणजे गृहस्थाश्रम आहे. सगळे आश्रम त्याच्यावर जगतात. वानप्रस्थ असू द्या, ब्रह्मचारी असू द्या, संन्यासी असू द्या, तिथं जावं लागतं. संसार का टुकड़ा अंगुल अंगुल दात, अभ्यास करे तो पचे नाही तो फाड निकाल्यात. ब्रह्मचार्याला यावं लागतं प्रापंचिकाच्या दारात, वानप्रस्थाला यावं लागलं प्रापंचिकाच्याच दारात. जरी झाला संन्यासी हा जमला होता. संन्यासी जरी झाला तरी दुपारी काकी आहे का शिळीपाकी, जाणं डोंगरात कंदमुळं खाणं, कशाला शिळीपाकी. अरे यावंच लागतं. जगातले सर्व आश्रम जगवणारा श्रेष्ठ आश्रम गृहस्थाश्रम आहे. म्हणून संतांची प्रमाण आहे सुखे करावा संसार. एकदा नारदाला थोडा अभिमान झाला. देवा, माझ्यासारखा नामधारक असेल का कोणी? आहे ना गेवराईत, माझ्यापेक्षा नाम. हो अहो, एकदाही गप बसत नाही, 24 तास चालू आहे नारायण 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 शेंडी आलू आलू. तरी गेवराईत आहे. पत्ता दिला, तिथं आला. नारदजीनं विचारलं, आपण अमुक अमुक. हो, बरं तुम्ही देवाचं नाव किती वेळा घेता? देवाचं नाव सकाळी एकदा तुळशीला पाणी घालताना, पुन्हा त्याचा आपला संबंधच नाही. नारदजीला वाटलं देवही आता वशिल्यानं वर्णन करायला शिकला. आला वापस, काय देवा जाऊन आलो. एकदा नाव घेतं ते 24 तासात, आणि मी एकदाही गप्प नाही, तरी तुझ्यापेक्षा तो श्रेष्ठ आहे. कसं काय? बरं परीक्षा घेऊ आपण. काय, तू गेवराईला एक चक्कर मारून ये, तुझ्या हातावर मी तेलानं भरलेली वाटी देतो. तेल सांडता कामा नये. चालेल देवा. विनांची पळ्या देवाजवळ ठेवल्या. नारदजीनं प्रदक्षिणा सुरू केली गेवराईला. सकाळी 6ला हातावर वाटी, एकच पाय टाकायचा आणि वाटीकडे पाहायचा, एकच पाय टाकायचा. पूर्ण गेवराईला प्रदक्षिणा घालायला संध्याकाळचे 6 वाजले. 12 तासाने आले नारदजी. बघा, थेंब नाही सांडू दिला. शाबास पठ्ठ्या, आता मी आहे ना श्रेष्ठ नामधारक. नाही म्हणजे किती वाजता प्रदक्षिणा सुरू केली? 6ला. आता किती वाजले? 6. किती तास झाले? 12 तास. 12 तासात माझं नाव किती वेळा घेतलं? ते विसरलो बा देवा. का? वाटी होती ना हातावर. नारदा, एवढीशी वाटी तुझ्या हातावर दिली तर 12 तासात विसरला. एवढी संसाराची पाटी त्याच्या डोक्यावर असून एकदा नाव घेतं ते तुझ्यापेक्षा श्रेष्ठ. म्हणून कामामध्ये काम,
काही म्हणा राम राम. प्रपंच सोडा असं कोणत्या संतांनी सांगितलं नाही. तुकोबा रायचं प्रमाण होऊन गेलं. सुखे करावा संसार. या ना या ना. माऊलीचं सुद्धा असोनी संसारे जीवे वेगुकारे 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 वेद शास्त्र भारी माया सदा वेद शास्त्र भारी माया सदा हरिमुखी मना हरिमुखी मना हरिमुखी मना हरिमुखी मना वेद शास्त्र भारी माया सदा वेद शास्त्र भारी माया सदा हरिमुखी मना हरिमुखी मना हरिमुखी मना हरिमुखी असोणी संसारी. संसार जरूर करा, पण कसा करा हे सुद्धा सांगितलं. संसार वाईट नाही म्हणून दृष्टांत पक्षाचा दिला बरं का चाटे सर. पक्षाचा म्हणजे आपले आपले पक्ष नाही. पक्षी पक्षी. अजून माणूस किती विद्वान झाला तरी पक्षाच्या पुढे मजल गेली नाही. भूकंप व्हायच्या आधी 6 तास उंदराला आणि कावळ्याला कळतं. ते कंपन पावायला लागले सगळे उंदरं भरा 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 बेळ्यातून बाहेर. आणि कावळे रात्री सुद्धा 2 वाजता काव 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 करून माणसाला जागा करण्याचा प्रयत्न करतात. ज्याच्या अन्नावर आपण जगलं ते मरतंय. आता पहाटे 4ला भूकंप होणार आहे, यांना सावध करावं. पण माणूस साखर झोपेत असतो. म्हणून डबल ग्रॅज्युएट असला तरी त्याला बुलडोजरने मिलिटरीवाले काढतात भिंती खालून. एकही कावळा भिंती खाली मेला नाही कधी आजपर्यंत. त्यांना कळतं आधी. अजूनही पावसाळा कसा होणार. दाट पाल्याच्या झाडावर घरटं बांधलं कावळ्यानं की समजावं यंदा खूप पाऊस आहे. काटेरी झाडावर बांधलं की समजायचं अंग भिजण्यापुरतंच आहे. त्यानं तात्पुरती व्यवस्था केली. ते सुगरण नावाचं एवढंसच आहे. चाटे सर तुम्ही शिकवलंय मुलांना. तिची इवलीसी चोच बहिणाबाई आणि त्याचे हात त्याची बोट तुला दिले रे देवान 2 हात 10 बोट. चोच त्याच्याद्वारा जे घरट बांधतंय ते. पहिली जागा पसंती. ज्या झाडाची फांदी विहिरीकडे वाकलेली आहे हे पहिली जागेची पसंती आहे त्यांची. मग बांधकामाला सुरुवात. ताजं गवत आणतंय तोडून म्हणून ते घरटं हिरवगार का दिसतं. ताजं गवत. एकही जुनी काडी गवताची वापरत नाही. 4 महिने टिकलं पाहिजे. त्याच्यात पिलं राहणार आहे. आमचं तर पहिल्या पावसातच सिमेंट जातं निघून नुसते दगड उघडे पडतात. हे मटेरियल त्यांच्यापासून शिका. पहिली जागा निवड. ते टोकाचं फांदीचं टोक विहिरीकडे झुकतं असावं. मग मटेरियल. बांधकाम झालं की पोर्च खाली असतो. डायरेक्ट एंट्री नाही. 1 फूट लांब असतं ते. का जर पिलं खाण्यासाठी सरपटणारा साप फांदीनं आला तरी त्याला 1.5 फूट खाली जावं लागेल आणि असं तोंड वर करून आत यावं लागेल. तोपर्यंत त्याच्याच वजनानं ते जाऊन पडते पाण्यात साप. म्हणून एकाही सुगरण पक्षाच्या गेटवर वॉचमॅन नाही.
हे त्याच्यापासून शिका म्हणतो मी. पहिली जागा निवड, मग मटेरियल, आणि मग जेव्हा पिलं असतात. कोणतंही घरटं माझं आव्हान आहे, फाडून पहा तुम्ही वाळल्यावर आत मातीचा खडा दिसेल तुम्हाला, बदाम एवढा चिकटलेला. याचं कारण आहे, पिलं असतात त्यावेळेला ते चोचीमध्ये काजवा नावाचे किडा आणते, ते चमकणारं. पहिल्यांदा माती चोचीमध्ये मुगाच्या डाळीची दाणी इतकी 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 माती करून ते चिकटवते आत, आणि मग तो किडा संध्याकाळी त्याच्यात अर्धा फसवते. ते रात्रभर चमकते, ते किडा रात्रभर चमकते. रंगीत ट्यूबलाईट सारखा प्रकाश. पिलांना बिल भरायची काळजी नाही, लाईट जायचं टेन्शन नाही, उद्या दुसरा काजवा. म्हणून माणूस किती हुशार झाला तरी संसार कसा करावा हे पक्षापासून शिका. पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरते, देखा गुलदनिया राहती, देखा गुलदनिया राहती, तैसे आसावे संसार, तैसे आसावे संसार, देखा गुलदनिया राहती, देखा गुलदनिया तैसे आसावे संसार, तैसे आसावे पक्षी अंगणी उतरती ते का गुंतुनिया राहती, तैसे असावे संसारी. असोणी संसारी. संसार वाईट नाही, गुंतणं वाईट आहे. गुंतणं म्हणजे मराठीत सांगतो, नका जाऊ, नक्का न जाऊ. नका जाऊ म्हटलेलं कीर्तनाला येतं. नका जाऊ, आता येतो 10:30ला. नका जाऊ म्हणजे येतो म्हणतो तर नका जाऊ. आता येतो 11:45 घरी. नका जाऊ म्हटलेलं येतं. काल तुम्ही कीर्तनाला आला नाही राव. निघलो महाराज, मोटरसायकलला किक मारली, बसलो. मग पेट्रोल नव्हतं का? तबदम काढावा, ऐकून घ्या. कसा आवाज घरात गेला आणि ती आली, मी बसेल बसेल. पुढून आली आणि हँडल धरले दोन्ही. मग नक्का न जाऊ म्हणली. उतरलो महाराज, बस हे कळलं तुम्हाला गुंतणं. नक्का जाऊ, नक्का न जाऊ. पहिलवान बाप हिंद केशरी कुस्तीला निघाला. 5 वर्षाच्या मुलानं दारात सोगा धरला धोत्राचा. कुठं चालला? कुस्तीला. जन्मभर त्यानं कधी सर्वांना आसमान दाखवलं असा पहिलवान, पण सोगा मुलानं धरला 5 वर्षाच्या धोत्राचा. ट्रकला ब्रेक लागल्यासारखा थांबला. सरोने ती बाळ मागे पुढे पित्यासी, सरोने ती बाळ मागे पुढे पितासी, सरोने देवा मागे पुढे पितासी, सरोने देवा मागे पुढे पितासी. प्रीतीची हे कळ, प्रीतीचे कळ, आली धोतरासी पिळ, घाली धोतराची पिळ. सरोने दी बाळ मागे पुढे पितासी, सरोने दी बाळ मागे पुढे पितासी, सरोने दी बाळ मागे पुढे पितासी, सरोने दी बाळ मागे पुढे पितासी. जमला आता. सरोने दी बाळ मागे, याला गुंतणं म्हणतात. म्हणून संसार वाईट नाही, गुंतणं वाईट आहे. असोणी संसारी जिव्हे वेगू करी. वेग शब्द हा परमार्थासाठी लावला. सावकाश शब्द प्रपंचासाठी आहे. कुठेही पहा वेग शब्द सापडन चाटे सर, तो परमार्थासाठी. जाय वेगी पंढरपुरा, वेगी आल्यानो संसारा, उठा वेग करा, आणि शरण जा उदारा. करावी तातडी, तातडी करा, घाई करा, वेगानं करा तो परमार्थ, सावकाश करा तो प्रपंच. आमचं उलट आहे. आमचा घाई घाई प्रपंच आहे आणि सावकाश परमार्थ आहे. प्रपंच 92 वर्षाचा आजोबा नातवाच्या बांधकामावर जातो. बरं का सकाराम पाटील?
पायापासून हालतं आणि तिथल्या मजुराला सांगतं पाया पक्का भरा पाया, आणि तुझा मरो टेकले शरीर पाया शोधून बांधे घर. याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची याच्या दोघाची, आपल्या काळाचं पांढरं वाटोच्या चौकोनी डोळ्यात तेल घालून संसार करतो. इथं घाई न करतं चला पंढरपूरला म्हटलं विठोबा म्हातारा झाला का म्हणतं. इथं सावकाश. अरे नाही, प्रपंच किती करा तरी पूर्ण होत नाही. किती करा. रावणाचा नाही पूर्ण झाला आपला 10x10चा कशात बसवता. रावणाचा प्रपंच आपला किती करा. म्हणून मंदिर उदाहरण घ्या परमार्थातलं, घर उदाहरण घ्या प्रपंचातलं. मेलो तरी पूर्ण होत नाही ते घर आहे. वास्तुशांतीच्या दिवशी पाहुणे जेवायला बसतात हो, आणि घर मालकाला फिरावं लागतं. सावकाश जेवा शिवाजीराव, चाटेसर लाजू नका, पोटभर जेवा, लाजू नका, पोटभर जेवा. आणि खालचं थांबा, एवढा पैसा होता, पत्रा का टाकला, स्लाब का नाही वतला. याच्या नाकीनं वाले एकटा बदल 12 महिने, आणि हे खालची त्याचंच बुंदी खाऊन फुकटची सला. त्याच्या पुढचं म्हणतं देवघर कसं नाही. त्याच्या पुढचं म्हणतं अजून डबडं घेऊन उसात संडास का नाही बांधला. अरे मेलो तरी पूर्ण होत नाही ते घर आहे. पूर्ण करता येतं मंदिर. पाया खोदला, जोता झाला, भिंती झाल्या, शिखराचं काम झालं, कळस बसला, देवळी पूर्ण होतं. म्हणजे पूर्ण करता येतो परमार्थ. ज्याच्यात पूर्ण विराम आहे तो परमार्थ आहे. आता आमचे पंढरपूरला जातात का नाही वारकरी, जातात ना, पण आधी पूर्ण विराम ठरलेला असतो. माऊलीच्या पालखी सोहळ्यात जाताना, आषाढीला, मग पंढरपूरला जाताना पहिल्यांदा सहभागी झाले आळंदीला. पुढे काय, पुणे, पुढे सासवड, पुढे जेजुरी, पुढे वाले, पुढे लोणंद, पुढे तरडगाव, पुढे फलटण, पुढे बरड, पुढे नातेपुते, पुढे माळशिरस, पुढे वेळापूर, पुढे बंडीसेगाव, पुढे वाखरी, पुढे पंढरपूर, पुढे. आता कशाला पुढे. जिथे पूर्णविराम सापडतो तो परमार्थ आहे. म्हणजे पूर्ण करता येतो परमार्थ, आणि मेलो तरी अपूर्ण राहतो तो संसार. मग किती केला तरी संसार पूर्ण होत नाही ना, मग सावकाश करा. आणि ठरवलं तर मरायच्या आधी परमार्थ पूर्ण करता येतो ना, मग कधी मरेल याची शाश्वती नसल्यानं घाई करा. असोने संसारी वेद शास्त्र भारी बाया सदा, वेद शास्त्र भारी बाया सदा, वेद शास्त्र भारी बाया सदा. काळाचा चपेटघात जव वाजला नाही, येत तव साधावया परमार्थ आयुष्य व्यर्थ न घालावे. आणि तो दृष्टांत लोहार बाबाचा दिला. तोही कातडी भाता, कातडी ते लोखंडी चक्री नाही, कातडी भाता का दिला. त्या पशुला मारतात कारण शिवाजीराव त्याचे पाय बांधलेले असतात, माणसं धरून ठेवतात, आणि मग ती सुरी मानेहून फिरते. तेव्हा तो पशु मरताना तडफडून तडफडून मरतो, पण सुरीला शाप देऊन मरतो. सुरी माझी मान काप, पण एकदा बदला घेईल. तो दृष्टांत आहे. हाय न लीजे गरीब की कबहू न खाली जाय, मरे ढोर के चाम से लोहा भस्म हो जाय. कातड्याचा दृष्टांत आहे. आणि ते बांबूचं दांडकं, त्याची बायको ते खालीवर खालीवर साखळी नाही का, तिकडे हवा जाते, कोळसा गरम, लोखंड लाल. ते लोखंड ठेवलं, एक धरून ठेवतं आणि एक घनवालं असते. पण जे धरून ठेवतं ते घनवाल्याला म्हणतंय आदळ ताव जाईल, आदळ ताव जाईल, आदळ ताव जाईल, आदळ ताव जाईल, आदळ ताव जाईल. साध्या लोखंडासाठी आदळ ताव जाईल, आदळ ताव जाईल, आदळ ताव जाईल. तसं भजन कर मरण येईल, भजन कर मरण येईल, भजन कर मरण येईल. म्हणून शब्द आहे असोने संसारी जीवे वेगू करी, असोने संसारी जीवे वेगू करी, असोने संसारी जीवे वेगू करी, असोने संसारी जीवे वेगू करी. वेद शास्त्र भारी बाया सदा, वेद शास्त्र भारी बाया सदा, वेद माऊली म्हणतात, मी स्वतः सांगत नाही, वेद शास्त्र उभारी बाया सदा. वेद आणि शास्त्र हात वर करून सांगतात संसार करा, पण त्याच्यात नाम जपही करा. असोने संसारी जीवा वेगू करी, असं वेदही सांगतो आणि शास्त्रही सांगते. महाराज आता शेवटचं, आता शेवटचं. संसार करून देवाला आपलासा करण्याचं काय उदाहरण. अरे बाबा मी सांगत नाही, हे पहा हायकोर्टाचा निकाल असतो चाटेसर, हायकोर्टाचा निकाल. तसं कुठेही आले प्रमाण की व्यासाचा पुरावा, व्यासाचा, त्याच्या पुढे पुरावा नाही.
एक अभंग नामदेवाचाही सांगतो, याला जुळता मिळता आहे. एकादशी दिनी खाईल जो अन्न. अरे आजची एकादशीच आहे वाटते. मला चाटे सरांनी सांगितलं, एका महाराजाला माहित नव्हतं म्हणे. जाऊ द्या. एकादशी एकादशी दिनी खाईल जो अन्न डुकर होऊन येईल जन्मा. एकादशीच्या दिवशी अन्न खाल्लं तर डुकराच्या जन्माला यावं लागतं. असं कसं बोलता नामदेवराय? अरे मी बोलत नाही, पुराण हे व्यास वाक्य आहे. पुराण हे व्यास वाक्य आहे. पुराण हे व्यास वाक्य आहे. नामा म्हणे नाही आम्हाकडे दोष. नामामुळे नाही आम्हाकडे दोष. नामामुळे नाही आम्हाकडे दोष. नाही आम्हाकडे पुराण हे व्यास वाक्य आहे. पुराण हे व्यास वाक्य आहे. पुराण हे व्यास वाक्य आहे. बस, व्यासाच्या पुढे पुराव्याची गरज नाही. नामा म्हणे नाही आम्हाकडे दोष, पुराण हे व्यास वाक्य आहे. तसं प्रपंच करून हरिनामाच्या बळावर देव आपलासा केला. माऊली म्हणतात व्यासाचा पुरावा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुणे. ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुणे. ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुणे. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुणे. ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुणे. व्यासाचा पुरावा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुणे. द्वारकेचे राणे पांडवा घरी. पांडवांनी काय केलं? पहाते पांडव अखंड वनवासी परी त्या देवासी आठविते. संसार करून परमार्थ केला, म्हणून परिणाम असा झाला द्वारकेचा राणा कौरवा घरी. पांडवा घरी कोण म्हणतंय? व्यासाची आखुणा. ही ताकद नामात असल्यामुळे दुसरं काही करू नका. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी? माऊलीचं भजन होईल. एक 5 मिनिटात चाल होईल. कारण लोक बऱ्याच वेळचे बसले. 5 मिनिटात म्हणायचीच चाल. त्यानंतर जय विठ्ठल आणि मग सर्व टाळकरी महाराज खाली बसतील. हे आजच्या दिवसाकरता सांगत नाही, रोजच्यासाठी सांगतो. असंच बरं का सर? आणि मग इथे सर येतील, उद्याच्या कार्यक्रमाचं निवेदन देतील आणि मग मी म्हणेल तुम्हाला उठा तेव्हा जायचं. तोपर्यंत हालचाल करायची नाही. सगळे 7 ते 8 मिनिट लागणार आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुण. ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुण. ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुण.
द्वारकेचा राणा पांडवा घरी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा द्वारकेचा राणा पांडवा द्वारकेचा राणा पांडवा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना